पुढची बातमी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली 81 जागांसाठी कोल्हापूरच्या 66.54% इतकं मतदान झालेलं आहे। कोल्हापूरमधल्या 3,29,205 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कोल्हापूरकरांचा कौल नेमका कोणाला मिळतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण काँग्रेस अत्यंत ताकदीने या निवडणुकीत उतरल्याचं दिसलं। महायुती एकसंधपणे या निवडणुकीमध्ये लढतीये आणि त्यांच्या समोर काँग्रेस शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेचं आव्हान असणार आहे। त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच हा सामना कोल्हापुरात रंगतोय की काय अशी सध्याची स्थिती आहे। महायुतीनं सुद्धा आपला संपूर्ण जोर या निवडणुकीमध्ये लावल्याचं पाहायला मिळालं। अत्यंत जोरदारपणे शिवसेना असेल, भाजप असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, या तीनही पक्षांनी जोर लावल्याचं पाहायला मिळालं होतं। पुढची अपडेट पाहूया अमरावती पालिकेसंदर्भातली। या अमरावती पालिकेसाठी केवळ 53.65% इतकंच मतदान झालंय। 3,63,283 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। 2017च्या निवडणुकीमध्ये 54.54% इतकं मतदान झालेलं होतं। त्यामुळे अंदाजे 1% मतदान यंदाच्या वेळेला कमी झाल्याचं दिसतं आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपला आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान असणार आहे, कारण इतर जे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा जोर लावलेला होता प्रचारामध्ये आणि त्यामुळे अमरावतीकरांनी नेमका कुणाला कौल दिलाय हे आज दुपारी 2 ते 3च्या दरम्यान चित्र स्पष्ट होऊ शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।